एक निसर्गदत्त देण आहे अशा रीतीने आपण त्या भाषेकडे पाहत असतो. पण ही आपली मराठी कशी आहे, किती आहे, कुठे आहे, तिचा उद्भव कसा झाला, मराठीची स्थिती काय आहे? त्या एथनॉलॉगच्या माहितीप्रमाणे 7,000 जिवंत भाषा आहेत. त्यापैकी बोलणाऱ्यांच्या संख्येप्रमाणे जर क्रमवारी लावायची झाली तर मराठी ही पहिल्या 18 भाषांच्या म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या आणि बोलणाऱ्यांची संख्या या दोन्हीच्या नजरेतून जर एकदम बघितलं तर आपली मराठी मायबोली ही जगातल्या 7,000 भाषांच्या पैकी पहिल्या 5-6 भाषांच्या मध्ये आहे. मराठीमधले ते शब्द जे आहेत त्यातला एकही शब्द संस्कृत मधून आलेला नाहीये. पश्चिम असतानाच्या काळातच आपल्याकडं ज्ञानदेवांच्या पासून ते थेट 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत एक अत्यंत भरदार अशी साहित्याची सृष्टी उभी राहिली, जिला आपण मराठी साहित्य सृष्टी म्हणतो. पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उधळ, पण आपण आपली मराठी, तुकारामाची मराठी, ज्ञानदेवाची मराठी, कुसुमाग्रजांची मराठी, नेमाडेंची मराठी, चित्रेंची मराठी, कोलटकरांची मराठी, सुर्वेंची मराठी, रसाळांची मराठी सांभाळून ठेवणे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य जर आपण केलं तरच आपला भाषा दिन हा खरोखर साजरा होऊ शकतो. 2026च्या मराठी दिनानिमित्त मॅक्स मराठीच्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना माझ्या शुभेच्छा. मराठी आपली भाषा, आपली मातृभाषा. आपण तिच्यात वावरतो. जन्मापासून ती आपल्या बरोबर आहे, आपल्या मरणापर्यंत ती आपल्या बरोबर राहणारीची आपल्याला खात्री आहे. आणि त्यामुळं मराठी जशी काही आपली हवा आहे, पाणी आहे, निसर्ग आहे, आकाश आहे, त्याचप्रमाणे एक निसर्गदत्त देण आहे अशा रीतीने आपण त्या भाषेकडे पाहत असतो. कधी मधी मराठीच्या निमित्ताने राजकारण निर्माण झालं तर आपल्या भावना भडकतात, पण काही दिवसानंतर परत त्या शांत होऊन आपण नेहमीच नित्याचं जीवन जगत असतो. पण ही आपली मराठी कशी आहे, किती आहे, कुठे आहे, तिचा उद्भव कसा झाला, तिची स्थिती काय आहे, तिचं भविष्य काय असेल, त्या भवितव्यासंबंधी किंवा पूर्वकालासंबंधी आपल्याला फारसा विचार करायला फुरसत असत नाही. मराठीची स्थिती काय आहे हे समजण्यासाठी मी आपल्या पुढं काही आकडेवारी मांडू इच्छितो. जगात आता सुमारे 7,000 जिवंत भाषा आहेत. त्या 7,000 भाषा युनेस्कोच्या एस्टिमेट प्रमाणे, आणि एथनॉलॉग नावाची एक वेबसाईट आहे जिथं जगातल्या सगळ्या भाषांची माहिती असते, त्या एथनॉलॉगच्या माहितीप्रमाणे 7,000 जिवंत भाषा आहेत. त्यापैकी बोलणाऱ्यांच्या संख्येप्रमाणे जर क्रमवारी लावायची झाली तर मराठी ही पहिल्या 18 भाषांच्यात येते. म्हणजे 1% कमी, जगातल्या सर्व भाषातील 1% कमी अशा भाषांच्यात मराठीचं स्थान आहे. आणि त्या 18 भाषांच्या पैकी जर असा विचार केला की त्यातल्या किमान 1500 वर्ष जुन्या आहेत किंवा त्याहूनही जास्त दीर्घकाळ अस्तित्वात आहेत, तर अशा केवळ 6 ते 7 भाषा आहेत. या 18 भाषांच्या भारतातल्या इतरही काही भाषा आहेत, ज्याप्रमाणे हिंदी आहे, तेलुगू आहे, बंगाली आहे. पण त्यापैकी तेलुगूच फक्त मराठी इतका जुना इतिहास जिचा आहे अशी एक भाषा आहे. हिंदी त्या प्रमाणात नवीन भाषा आहे. बंगाली तितकी नवीन नसली तरी मराठी इतकी प्राचीनही नाही. त्यामुळं 2 भारतीय भाषा ज्यांचा प्राचीन इतिहास, अर्थात तमिळ भाषा आहे पण ती पहिल्या 18 मध्ये येत नाही. पण त्या 18 मध्ये जर 1500 वर्षापेक्षा जास्त जुना ज्यांचा इतिहास आहे अशा जर भाषा मोजल्या तर त्या केवळ 8 निघतात. बाकी सगळ्या ज्या भाषा आहेत त्या सुमारे 800 वर्ष, 1000 वर्ष, 500 वर्ष अशा इतिहासाच्या आहेत. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या आणि बोलणाऱ्यांची संख्या या दोन्हीच्या नजरेतून जर एकदम बघितलं तर आपली मराठी मायबोली ही जगातल्या 7,000 भाषांच्या पैकी पहिल्या 5-6 भाषांच्या मध्ये आहे. आणि त्याही भाषांचा जर 5-6 भाषांचा विचार केला तर ज्या भाषांचं साम्राज्य नव्हतं अशा त्यापैकी कोणत्या, असा जर विचार केला तर त्यात फक्त 2च भाषा निघतात ज्यांचं साम्राज्य नव्हतं आणि तरीही प्राचीन काळापासून टिकून आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने बोलल्या जातात. त्या म्हणजे एक लेंडा नावाची भाषा आहे, म्हणजे पंजाबीची भगिनी, सखी, एक्सटेंडेड पंजाबी,
जी भारताच्या बाहेरही बोलली जाते, आणि दुसरी मराठी. म्हणजे मराठी ही जागतिक दृष्टीने फार उच्च क्रमांकावर असलेली भाषा आहे. अजून मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मराठीनी गेल्या 2000 वर्षात किंवा किंबहुना त्याही जास्त काळामध्ये, दीर्घ काळामध्ये म्हणजे मी जवळपास 3 भाषिक आक्रमण फार सक्षम रीतीने पचवली आहेत, आणि त्या आक्रमणांचं रूपांतर करून स्वतःला वैभवशाली बनवलेलं आहे. मी जेव्हा मराठी म्हणतो तेव्हा मराठीची जी पूर्वपीठिका आहे, तिची जी प्राकृत माता आहे, तिचाही विचार मी करत आहे. त्यावेळेस त्या भाषेचं नाव बाहेरच्या लोकांनी दिलेलं नव्हतं, आणि नंतरच्या काळात जे नाव दिलं गेलं ते तितकंच संयुक्तिक नाहीये असं मला आजही वाटतं. ही 3 आक्रमणं कोणती? तर आपल्या देशामध्ये शेतीच्या पूर्वी नोमॅड्स आणि पॅस्टोरलिस्ट, भटके लोक आणि जनावरं पाळणारे धनगरांच्या सारखी असे होते. ते महाराष्ट्रातही होते, आणि ते सुमारे आपल्या काळाच्या 9000 वर्षापूर्वीपासून होतेच. त्याच्या खुणा आर्किओलॉजीमध्ये मिळतात. अँथ्रोपॉलॉजी त्यांच्याविषयी व्यवस्थित माहिती आपल्याला देत आहे. ही लोक नंतर हळूहळू शेती करायला लागली, आणि त्या शेतीची सुरुवात ही भारतात महाराष्ट्रामध्ये किमान आपल्या आधी 4 ते 5000 वर्ष झालेली दिसून येते. त्या काळात जी शेतीची अवजार आहेत किंवा शेती करण्याच्या पद्धती आहेत, त्यांचे शब्द आहेत, ते मूळचे आपले. त्यानंतर संस्कृतचा आणि महाराष्ट्री प्राकृतचा एकमेकाशी संबंध आला, आणि तुम्ही सहज जरी बघितलं तरी शेतीची अवजार किंवा शेती करण्याच्या पद्धतीचे जे शब्द आहेत, त्यापैकी मराठीमधले ते शब्द जे आहेत, त्यातला एकही शब्द संस्कृत मधून आलेला नाहीये. तो आपला स्थानिक शब्द आहे. याचा अर्थ संस्कृत यायच्या आधी महाराष्ट्रात मराठीची पूर्वपीठिका, तिची आई, तिची पूर्वज, तिची आजी ही अस्तित्वात होतीच. संस्कृत आली, संस्कृत मधून मराठीने स्वतःला नवं एक सामर्थ्य मिळवलं. पण जेव्हा संस्कृतचा जमाना गेला, त्यावेळेस मराठी प्रबळ स्वरूपात शिल्लक राहिली होती. गाथा सप्तशती किंवा अगदी मुकुंदराजांच्या काळापर्यंत, मुकुंदराजांचा काळ जर बघितला तर संस्कृत जात चालली आणि मराठी वर येते. संस्कृतच्या आधी असलेली भाषा त्यानंतरही, संस्कृत नंतरही शिल्लक राहिली होती. मध्ययुगीन काळामध्ये पर्शियन भाषा आली. अमीर खुसरूच्याही 2-3 शतका आधी पर्शियनचा स्पर्श आपल्याला झालेला होता, आणि अमीर खुसरूंच्या नंतर तो गंधाट झाला. त्या पर्शियन भाषेमधून आपण अनेक हजारो शब्द घेतले. जेव्हा पर्शियनचा शेवट भारतात झाला 1837 मध्ये, कायदेशीर इंग्रजांनी पर्शियनला काढून टाकलं. तोपर्यंत पर्शियन मध्ये पुस्तकही लिहिली जात होती. पण त्या 700-800 वर्षामध्ये मराठीने पर्शियन कडून पुष्कळ कमवलं आणि स्वतःला कणखर बनवलं. आज आपण जे अनेक शब्द वापरतो त्यापैकी आज हा शब्द पर्शियन मधला आहे, किंवा मी दरवाजा उघडा म्हणलं तर दरवाजा शब्द पर्शियन मधला आहे. रोज रोज काय ती भानगड म्हणलं तर ते रोज रोज हा शब्द पर्शियन मधला आहे. पर्शियनचे कागज, शाही, कलम, असे अनेक शब्द, हजारो शब्द आपल्याकडे आहेत. पर्शियन आली आणि गेली, मराठी सबळ होत राहिली, सक्षम होत राहिली. पर्शियन असतानाच्या काळातच आपल्याकडं ज्ञानदेवांच्या पासून ते थेट 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत एक अत्यंत भरदार अशी साहित्याची सृष्टी उभी राहिली, जिला आपण मराठी साहित्य सृष्टी म्हणतो. त्यानंतर इंग्रजी आली. इंग्रजी आली तेव्हा इंग्रजीमुळे मराठीला हित होईल का हित होईल चर्चा सुरू झाली. आपल्यापैकी काही जणांनी वाघिणीचे दूध प्याला, वाघबच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा कापडे हेही सांगितलं. आपली जर्नलिझमची भाषा ही इंग्रजीच्या धर्तीवर झाली. आपले कायदे कानून जे आहेत त्यातले बरेच शब्द इंग्रजीचे, ऑफिस कचेऱ्याची लागणारे बरेच शब्द इंग्रजी मधले, ज्ञान क्षेत्राच्या विविध शाखांच्या मध्ये इंग्रजी मधले शब्द आले, ते आपण घेतले, झेलले, पचवले, आपले केले, आणि मराठीची गती सुरूच राहिली. मात्र
आता 21व्या शतकाच्या पहिल्या 25 वर्षानंतर एक मन साशंक होतंय की मराठीची ही जी क्षमता आहे अन्य भाषांच्या बरोबर जोडून घेण्याची, अन्य भाषांच्यातून भाषा शक्ती मिळवण्याची, ती क्षमता येणाऱ्या काळात मराठीचं जीवन अखंडित सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी ठरेल का नाही. कारण आपल्या मराठी समोर दोन नवी आव्हान आहेत. एक आहे टेक्नॉलॉजीचं, खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामुळं व्हायरल जगामध्ये, व्हायरल गतीने व्हर्च्युअल जगामध्ये मराठीचे लोक एकमेकाशी बोलेनासे झाले. मराठी बोलणाऱ्या बऱ्याच कुटुंबातल्या मुलांना मराठी वाचन किंवा मराठी लेखन हे अवघड पडत चाललेलं आहे. ते केवळ मराठी शाळा नसल्यामुळं नाहीये, शाळेमुळं भाषा जगतही नाही, जिवंत होत नाही किंवा मरतही नाही. असेल किंवा नसेल शाळा तरी भाषा जिवंत राहतातच. दुसरं जे आव्हान आहे ते आयडिओलॉजीच आहे. म्हणजे केवळ एक देश जो एक भाषेचा, हिंदी, हिंदू, हिंदुस्थान, हे जे आयडिओलॉजिकल आव्हान आपल्या पुढे आहे त्याचा उद्भव महाराष्ट्रातूनच झाला 100 वर्षापूर्वी. आणि त्या आव्हानामुळे मराठीवर जरूर नसताना अतिक्रमण होत चाललेलं आहे. सरकारच्या हुकुमानी मराठी माणसाचं तोंड बंद करणे आणि कानात जसं पूर्वीच्या काळी शिक्षा देताना कडकडीत तेल ओतायचे तसं हिंदीचा भडीमार करणे, हे काम कायद्याच्या आधाराने आणि सत्तेच्या गुर्मीवर सुरू झालेलं आहे. हे आयडिओलॉजिकल आव्हान आणि टेक्नॉलॉजिकल आव्हान या दोन्ही समोर मराठी कितपत टिकेल याविषयी मन साशंक होतं. यासाठी दोस्तांनो, माझ्या भावा बहिणींनी, माझ्या मुला मुली, माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे की जितका वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मराठी पुस्तकं वाचा, मराठी चित्रपट पहा, मराठी गीत गा, मराठी बोला. मराठी माणूस बोलत असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. मराठी आपली आहे आणि आपण जर तिची काळजी घेतली नाही तर जगातले इतर कोणते भाषिक लोक येऊन ते मराठीची काळजी घेतील. मराठी भाषा ही केवळ हवा, पाणी, आकाश यांच्यासारखी निसर्गदत्त नाहीये. ती आपल्याच पूर्वजांनी जन्माला घातली, ती आपल्याच पूर्वजांनी जोपासली, वाढवली आणि आज ती आपल्याला एक उपजत देणगी रूपाने, एक इनहेरिटन्स म्हणून, एक वैभव म्हणून मिळालेली आहे. हे वैभव आपण उधळून लावू नये. पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उधळलं, पण आपण आपली मराठी, तुकारामाची मराठी, ज्ञानदेवाची मराठी, कुसुमाग्रजांची मराठी, नेमाडेंची मराठी, चित्रेंची मराठी, कोलटकरांची मराठी, सुर्वेंची मराठी, त्यासाळांची मराठी सांभाळून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. ते कर्तव्य जर आपण केलं तरच आपला भाषा दिन हा खरोखर साजरा होऊ शकतो.